टिप्स घेऊन ट्रेड करणारे ट्रेडर जर तुम्ही आहात तर स्टॉक मार्केटची ही गोष्ट तुम्हाला माहिती असलीच पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही गोष्ट आहे जवळपास 10 दिवस आधीची. ट्रेड करत होतो तेव्हा मला एक अननोन नंबरवरनं एक टीप आली होती. चला आपण खात्री करू ही टीप काम करत आहे की नाही, म्हणून मी त्या टीप मधल्या स्टॉकला माझ्या वॉचलिस्ट मध्ये पहिले ऍड केलं. त्या स्टॉकला कंटिन्यू 3 दिवस ऑब्झर्व करत होतो. त्या स्टॉकनी कंटिन्यू 3 दिवस अप्पर सर्किट हिट केलं. मला मात्र दुःख होत होतं, कारण मी टीप असून सुद्धा त्या स्टॉक मध्ये एंट्री घेतली नाही. पण घेतली असती तर आज माझ्या पोर्टफोलिओ मध्ये घसाघस प्रॉफिट असतं. त्या गोष्टीला 7 दिवस झाले. 7 दिवसांपासून तो स्टॉक कंटिन्यू लोअर सर्किट हिट करतोय. ट्रेडर्सनी सुरुवातीलाच त्या स्टॉक मध्ये ट्रेड घेतला होता, त्या लोकांना सुद्धा, त्या ट्रेडर्सला सुद्धा आता त्यातून एक्झिट घेणं मुश्किल झालेलं आहे. प्रॉफिट बुकिंग तर दूरची गोष्ट. इव्हन बऱ्याच लोकांसोबत हा असा एक सीन कधी ना कधी घडलेला असेल. त्यामुळे तुम्ही या स्टॉक मार्केटच्या अलिखित नियमाला, ट्रिकला, हॅकला, तुम्हाला जे समजा समजा, या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्हाला एखादा इन्फ्लुएन्सर एखादा स्टॉक घ्यायला वारंवार सांगतो आहे किंवा एखाद्या स्टॉक बद्दल वारंवार तुम्हाला सोशल मीडियावर टिप्स पाहायला मिळत आहे, याचा अर्थ त्या स्टॉक मध्ये नक्की काहीतरी गडबड सुरू आहे आणि अशा स्टॉकला तुम्ही इग्नोर केलं तरी बेटर. सांगते आहे म्हणून स्टॉक मध्ये एंट्री घ्यायची घाई करू नका. आधी तुमचं लॉजिक अप्लाय करा, नॉलेज अप्लाय करा, तुमची खात्री पूर्ण होऊ द्या आणि मग त्या स्टॉक मध्ये एंट्री घ्या. जर तुम्हाला आवडला असेल तर त्यावर कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.